प्रज्ञाशील करुणा सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचेत परियोधपनं एतं बुद्धान शासन। बुद्ध उपासक उपासिका अपना सर्वांना जय भी। सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। मंगल परिणय सोहळ्यानिमित्ताने अपना सर्वांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। परिणयिका प्रियंका आयुष्यमान रत्ना व अशोक अवचार नालंदा नगर वाशिम जिल्हा वाशिम यांची कन्या। परिणयक निखिल आयुष्यमान मंगला व दिगंबर गवई राहणार पिंपळगाव काळे जिल्हा बुलढाणा हल्ली मुकाम पनवेल नवी मुंबई यांचे चिरंजीव यांचा मंगल परिणय सोहळा दोन मनाच्या दोन कुटुंबाच्या मिलनाचा सोहळा म्हणजेच मंगल परिणय। प्रियंका आणि निखिल परिणय सूत्राच्या बंधनात एकत्र येऊन नवजीवनाची सुरुवात करीत आहेत। उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी हा मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आपणास सादर आमंत्रण, सादर आमंत्रण। परिणय तिथी शनिवार दिनांक 16/11/2024 वेळ दुपारी 12:15 परिणय स्थळ तिरुपती लॉन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज समोर रिसोड रोड वाशिम जिल्हा वाशिम। श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तोजनी। विषमतेचे मार्ग असावे चला। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्ध उपासक उपासिका आपण दृश्यामध्ये पाहत आहात तिरुपती लॉन आणि परिसर व मंगल परिणय हॉलमध्ये जाण्याचा मार्ग। प्रथम दर्शनी आपण पाहत आहात तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा व बाजूला अवचार परिवार स्वागत करीत आहे याचे नाम फलक। आकर्षक असे प्रवेशद्वार आहे। हे दृश्य पाहून मन प्रसन्न होते। बुद्ध उपासक हो, आता आपण आलो आहोत मंगल परिणय हॉलमध्ये। हॉलच्या मधोमध वधूवरांना बसण्यासाठी भव्य असा मंच असून उत्कृष्ट सजावट केलेली आहे हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात। मंचकाच्या उजव्या बाजूला उंच आसनाची व्यवस्था केली असून आसनावर तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहे हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहात। आपण पाहत आहात भव्य असा परिणय हॉल। मंचकासमोर उजव्या बाजूला बुद्ध उपासकासाठी व डाव्या बाजूला बुद्ध उपासिकेसाठी बसण्याकरता खुर्च्याची व्यवस्था केलेली आहे व उर्वरित समोरील जागी बसण्याकरता गाद्याची व्यवस्था केलेली आहे। त्यानुसार बुद्ध उपासक व उपासिका आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले असून वातावरण अगदी
त्यांच्या मनोरंजनाकरिता बहारदार भिन्नगीताचे आयोजन करण्यात आले असून बुद्ध उपासक व उपासिका गीतांचा आस्वाद घेत आहेत हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहात. बुद्ध उपासक उपासिका आपणा सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मंगल परिणय सोहळा म्हणजे वधूवराच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. दोन जीवाचे मधुर मिलन सनई चौवाद्याच्या स्वरात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थितांच्या साक्षीने नवीन जीवनात केलेले पदार्पण होय. सुख स्वप्नाच्या पाकळ्यांची नाजूक उन्मिलन, सासर आणि माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली गुंफण, हा सोहळा म्हणजे एक प्रकारे नवीन नाते जोडण्याचे साधन. बुद्ध उपासक उपासिका हो, मंगल परिणय सोहळा म्हणजे एक क्षण मंगल प्रहाराचा, एक क्षण मेहंदीच्या बहाराचा, एक क्षण लगीन घाईचा, एक क्षण शुभ शहनाईचा, एक क्षण जन्मगाठीचा, एक क्षण लग्नगाठीचा. लग्नामुळे जुळतात सासर आणि माहेर. तुमची उपस्थिती हाच आमचा आहे. तुमचा आशीर्वाद सदैव राहो आमच्या पाठीशी. नक्की या जुळताना प्रियंका आणि निखिलच्या रेशीमगाठी. लग्न कार्य म्हणजे सुख आनंदाची सभा. तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा. लग्न म्हणजे काय? कुणाचा तरी विश्वास. लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ. लग्न म्हणजे हळुवारपणाने घातलेली कुणाला तरी साथ. लग्न म्हणजे मैत्री ही. लग्न म्हणजे नात्याला गोडवा आणि दोन कुटुंबाशी जोडणारा एक दुआही. हे प्रेमाचे धागे नात्यात गुंफलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले. सबका मंगल हो, सबका मंगल हो. प्रियंका निखिलचा आला परिणय सोहळा. सगळे सोयरे मंगल वाद्ये वाजुनी. अक्षता मोदी गुलाबी थंडीत शीतल वारा. दव बिंदूचा उर्वी फवारा. देती सर्वच शुभ आशीर्वाद. सदा सर्वदा सुखात नांदो द्या आम्हाला हा आशीर्वाद. गगन मंडपी चमकून गेली विजेची एक रेख. वाजत गाजत मागून आले काळे काळे मेघ. वरातीतून हळूच आला मृदगंधीत वारा. नवर देवावर उधळण्या गार गार या गारा. नवरोबाचे आगमन झाले वादळ वाटेवरुनी. तप्त वधूही वाट पाहते डोळ्यात प्राण आणुनी, डोळ्यात प्राण आणुनी. आणि हो, काही निमंत्रित पाहुणे मंडळी मंगल परिणय सोहळा करता येताना आपण दृश्यामध्ये पाहतच आहात. मंगल परिणयाचा वेळ झालेला असून सर्वांचे लक्ष वर पक्षाकडे असून त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. उपासक हो, आपण ज्यांची वाट पाहत आहात त्यांचे म्हणजेच वर पक्षाचे आगमन वाशिम शहरामध्ये झाले असून शहरातील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज समोरून वराची वरात रथातून तिरुपती लांबकडे जाताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. रथासमोर डीजेची गाडी असून
डीजेच्या तालावर वरात सावकाश समोर जात आहे. अशा प्रकारे वरात तिरुपती लॉनमध्ये येऊन पोहोचली आहे. वर रथामध्ये बसला असून अगदी आनंदाने गाण्यावर ॲक्शन करताना आपण दृश्यामध्ये पाहत आहात. त्यानंतर पुढील दृश्यामध्ये आपण पाहत आहात डीजेच्या तालावर महिला व पुरुषसुद्धा डान्स करताना. त्यापुढील दृश्यामध्ये आपण पाहत आहात वराचे स्वागत करताना. नवरा कसा आहे ते सांगायचा पहिला अधिकार बायकोचाच असतो. नवरा अनेकाचा मित्र असतो, काहीचा भाऊ असतो, मुलगा असतो, कुणाचा भाचा, कुणाचा पुतण्या, पण तो पती फक्त एकाच स्त्रीचा असतो आणि तिच्याशी वागताना त्याचं खरं रूप आहे तसं बाहेर येतं. म्हणून इतराशी तो देव माणूस म्हणून असला तरीही अचूक फक्त पत्नीलाच
ठाऊक असतो.